जेव्हा आयुष्य तुम्हाला पुन्हा एक संधी देतं, तेव्हा जुन्या चुका पुन्हा करण्याची चूक कधीही करू नका. वेळ आणि नशिबावर कधीही गर्व करू नका. कारण सकाळ त्यांचीही होते, ज्यांचे दिवस वाईट चालू असतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की जर माणसाने शिक्षणापूर्वी संस्कार, व्यापारापूर्वी व्यवहार आणि देवापूर्वी आई-वडिलांना ओळखलं, तर आयुष्यात कधीही कोणतीही अडचण येत नाही. स्वार्थाने नाती बनवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ती कधी बनत नाहीत आणि प्रेमाने तयार झालेली नाती कधीही तोडण्याचा प्रयत्न केला, तरी ती कधी तुटत नाहीत. आयुष्याच्या या रणांगणात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावं लागतं. दररोज स्वतःच सारथी बनून जीवनाची महाभारत लढावी लागते. नेहमी शांत राहणं योग्य आहे का? नाही. इतिहास साक्षी आहे की जगात अनेक संकट त्यामुळे आली कारण योग्य वेळी माणूस त्याचा विरोध करू शकला नाही. श्रीकृष्ण म्हणतात की सत्य हे शस्त्रक्रियेप्रमाणे असतं. थोडा त्रास होतो पण आराम मिळतो. खोटं हे पेनकिलरसारखं असतं. थोडा वेळ आराम देतं पण त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर सहन करावे लागतात. चुगलीची धार इतकी तीव्र असते की ती रक्तांच्या नात्यांनाही तोडू शकते. कधी निसर्ग आपल्याला मुद्दाम कठीण परिस्थितीत टाकतो, जेणेकरून आपण त्या लोकांचे खरे चेहरे पाहू शकतो, ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. नाती रक्ताने नाही, विश्वासाने बनतात. विश्वास असेल तर परकेही आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपलेही परके होतात. प्रेम फक्त आपल्या कामावर आणि देवावर करा, कारण हे दोघे कधीही फसवत नाहीत. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि आदर दिला तर लोक तुम्हाला कमी समजू लागतात. जे तुमच्यावर जळतात त्यांच्यासमोर नेहमी आनंदी राहा. तुमचा आनंदच त्यांना त्रास देईल. कलियुगात प्रत्येकजण हुशार आहे, त्यामुळे कुणालाही सरळ समजण्याची चूक करू नका. शरीर सुंदर असो वा नसो, शब्द सुंदर असणं महत्त्वाचं आहे. कारण लोक चेहरा विसरू शकतात, पण शब्द कधी विसरत नाहीत. जो तुम्हाला समजू शकतो तोच खरा आपला असतो. नाहीतर सुंदर चेहरे तर शत्रूंचेही असतात. जमिनीवर पडाल तर पुन्हा उभे राहू शकता, पण लोकांच्या नजरेतून पडलात तर पुन्हा उभं राहणं कठीण असतं. ज्या व्यक्तीकडे ताकद नसली तरी तो मनाने हार मानत नाही, त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. इतरांच्या चुका पाहून शिका. सगळं स्वतः करून शिकायला आयुष्य कमी पडेल. स्वतःला असं बनवा की तुमच्याशी भेटणारा प्रत्येक जण तुमच्यासारखा बनण्याची इच्छा ठेवेल. समस्या आपल्या आयुष्यात कारणाशिवाय येत नाहीत. त्या येतात कारण त्या आपल्याला काहीतरी बदलण्याचा संकेत देतात. जगापेक्षा थोडं मागे असलात तरी चालेल, पण तयारी मजबूत असेल तर तुम्ही पुढे नक्की जाल. जीवन चांगलं तेव्हा होतं जेव्हा तुम्ही आनंदी असता. पण जीवन सर्वोत्तम तेव्हा होतं जेव्हा तुमच्यामुळे इतर आनंदी असतात. जोपर्यंत तुम्ही श्रीमंत आणि यशस्वी होत नाही, तोपर्यंत लोकांना उपदेश देऊ नका. कारण कोणीही ऐकणार नाही. जास्त ओझं घेऊन चालणारे लोक बहुतेक वेळा बुडतात. ते सामानाचं असो किंवा अहंकाराचं. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याची नियत चांगली असते त्याचं नशीब कधीही वाईट नसतं. जीवनात पैसा नाही तर चांगला व्यवहार कमवा. कारण स्मशानात करोडो रुपये नाही तर 4 माणसं सोबत येतात. कधीही कुणालाही कमी समजू नका. पूर्ण जग बुडू शकणारा समुद्रही तेलाच्या एका थेंबाला बुडवू शकत नाही. वारसा हक्काने गादी मिळू शकते, पण बुद्धी नाही. बुद्धी स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरच मिळते. फक्त एकच व्यक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः.
शांत रहा जोपर्यंत तुमचा योग्य वेळ येत नाही. जर तुम्ही प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहिलात तर लोक तुम्हाला महत्त्वाचं नाही तर फालतू समजू लागतात. स्वतःसाठी जिंका, कारण तुमच्या हारण्याची वाट पाहणाऱ्या जगात खूप लोक आहेत. नातेवाईक हे विरोधी पक्षाच्या नेत्यांसारखे असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, ती चुगली नक्कीच करणार. जीवनात आव्हान प्रत्येकाच्या वाट्याला येतं. हं? कारण नशीबही त्यांनाच परखतं जे खरोखर नशीबवान असतात. गरीब असणं वाईट नाही, पण गरीब दिसणं वाईट आहे. तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे तुमच्याशिवाय कोणालाही माहीत नसतं. आदर द्या, पण इतकाही नाही की कोणी तुमचाच आदर करेन असं होईल. काही चुका माफ करणं कधी-कधी तुमची सर्वात मोठी चूक ठरते. मी आयुष्यात एकच चूक केली, प्रत्येकाला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिलं. मला त्या लोकांपासून खूप भीती वाटते ज्यांच्या चेहऱ्यावर गोडवा आणि मनात विष असतं. विश्वास तिथेच असतो जिथे निष्ठा असते, नाहीतर रोज हजारो लोकांशी भेट होते. बोलण्यातली गोडी माणसाच्या आतलं सत्य दाखवत नाही. मोर पाहून कोण म्हणेल की तो साप खातो. बोललेले शब्द अशी गोष्ट असते की त्यामुळे माणूस कोणाच्या मनात स्थान मिळवतो किंवा मनातून उतरतो. प्रश्न फक्त आदर आणि संस्काराचा असतो. चला, थोडं शांततेत जगूया. जे मन दुखवतात त्यांच्यापासून थोडं दूर राहूया. संधी प्रत्येकाला मिळते, वेळ सगळ्यांचा येतो. कोणी खेळी करतो तर कोणी सहन करतो. जी वेदना तुम्ही स्वतः सहन करू शकत नाही ती दुसऱ्याला कधीही देऊ नका. श्रीकृष्ण म्हणतात, धर्माने भरलेलं हृदय धर्माचा सल्ला देतं आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देतं. तो मूर्ख आहे जो प्रेमाला फालतू समजतो. प्रेम हे या जगाचं मूळ आहे. यातूनच सृष्टी निर्माण झाली आहे. दगा कोणाचाही सगा नसतो. जिथे स्वार्थ संपतो तिथे दग्याची सुरुवात होते. नात्यांमध्ये नियमित अंतर नाती जोडतं आणि अनियमित अंतर नाती तोडतं. माणूस आपल्या विश्वासावर घडतो. जसा तो विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला चुकीचं म्हणण्याची हिंमत नसते आणि लोक म्हणतात काळ खराब आहे. माफी तोच देऊ शकतो जो आतून मजबूत असतो. कमकुवत माणसं नेहमी सुडाच्या आगीत जळत राहतात. असा विचार करू नका की एक महिना किंवा एक वर्षात काय होईल. असा विचार करा की 24 तासात काय बदल घडू शकतात. एखाद्याचा खरा चेहरा तेव्हाच दिसतो जेव्हा तुम्ही त्याच्या उपयोगाचे राहत नाही. उलट उत्तर देणं चुकीचं असू शकतं, पण सतत ऐकत राहिलात तर लोक मर्यादा विसरतात. मूर्ख माणसाशी वाद घालणं म्हणजे गालावर बसलेल्या डासाला मारण्यासारखं. डास मरेल की नाही माहीत नाही, पण स्वतःला चापट नक्की बसते. खोट्या माणसाच्या गोष्टी गोड असतात आणि खऱ्या माणसाच्या गोष्टी नेहमी कडू असतात. कुणाची कदर करायची असेल तर जिवंतपणी करा. मरणानंतर तर द्वेष करणारेही म्हणतात माणूस चांगला होता. कधीही त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका जे तुमच्या पाठीमागे बोलतात, कारण याचा अर्थ तुम्ही अजूनही त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे आहात. माझ्या आयुष्यातील 3 चुका: प्रत्येकावर लवकर विश्वास ठेवला, प्रत्येकाची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतली आणि कधीच कुणाला फसवलं नाही. नशीब आणि पत्नी कधी त्रास देतात, पण जेव्हा साथ देतात तेव्हा आयुष्य बदलून टाकतात. आयुष्याचा आनंद आपल्या पद्धतीने घ्या. लोकांना खुश करण्याच्या नादात सिंहालाही सर्कसमध्ये नाचावं लागतं. काही लोकांना सोडणं आवश्यक असतं, कारण जर आपण त्यांना सोडलं नाही तर ते आपल्याला कुठेच राहू देत नाहीत. श्रीकृष्ण म्हणतात, धीर धरा. कधी कधी सर्वोत्तम मिळण्यासाठी सर्वात वाईट पाडातून जावं लागतं. आरोग्यासाठी योग्य आणि गरजेच्या वेळी केलेली मदत दोन्ही आयुष्य बदलतात. कधी एकटं चालावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशान, शिखर आणि सिंहासन
तीनही ठिकाणी माणूस एकटाच असतो. 100 सल्ल्यांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण लोक तर काहीही केलं नाही तरी बोलतात. मेणबत्तीला शेवटीच कळतं की तिला संपवणारं तिच्याच आतला धागा असतो, जिला ती आपल्या छातीत लपवून ठेवलेली होती. फक्त आज पाहून कुणाच्या उद्याचा अंदाज लावता येत नाही. कारण वेळ खूप शक्तिशाली असते. छोट्या छोट्या खर्चांपासून नेहमी सावध राहा. कारण एक छोटंसं छिद्रही मोठ्या जहाजाला बुडवू शकतं. नात्यांची खरी सुंदरता एकमेकांना समजून घेण्यात असते. स्वतःसारखा माणूस शोधत बसलात तर तुम्ही एकटेच राहाल. आजच्या काळात खूप चांगलं असणं हेही चांगलं नाही. जर खाली ओढणारे आपलेच असतील तर स्वतःला सावरण्यास खूप वेळ लागतो. आजच्या काळात लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. दुःखी राहणं ही सवय होण्यापूर्वी आनंदी राहायला शिका. काही लोक रोज आपलं मन दुखवतात, पण तरीही आपण त्यांच्याशी बोलून आनंदी होतो. जे आपल्या लोकांकडून सतावले जातात, नाकारले जातात, ते हळूहळू कठोर होतात, मनानेही आणि बोलण्यातही. हे कृष्णा, कोणी समजो किंवा ना समजो, मला एवढा विश्वास आहे की तू सोबत असल्यास तर माझ्याकडे सगळं आहे. झाड कधी फांदी कापल्याने सुकत नाही, ते नेहमी मूळ कापल्याने सुकतं. तसंच माणूस आपल्या कर्मामुळे नाही तर छोट्या विचारांमुळे आणि वाईट वागणुकीमुळे हरतो. श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व प्राण्यांकडे समान नजरेने पाहतो. कोणीही मला कमी किंवा जास्त प्रिय नाही, पण जे माझी प्रेमाने भक्ती करतात ते माझ्यात राहतात आणि मी त्यांच्या जीवनात असतो. राधाने श्रीकृष्णांना विचारलं, प्रेमाचा खरा अर्थ काय? श्रीकृष्ण हसून म्हणाले, जिथे स्वार्थ असतो तिथे प्रेम असतंच कुठे. श्रीकृष्ण म्हणतात, माझेही अनेक जन्म झाले आहेत, तुमचेही अनेक जन्म झाले आहेत. ना हा माझा शेवटचा जन्म आहे ना तुमचा. प्रेम हा असा अनुभव आहे जो माणसाला कधी हरू देत नाही आणि द्वेष असा अनुभव आहे जो माणसाला कधी जिंकू देत नाही. प्रेम आणि नशीब कधीच एकत्र चालत नाहीत. कारण जे नशिबात असतं त्याच्यावर प्रेम होत नाही आणि ज्याच्यावर प्रेम होतं ते नशिबात नसतं. श्रीकृष्ण म्हणतात, आशा खूप त्रास देते, पण तरीही या मनाला आशा ठेवावीशी वाटते. खोट्या नात्यांपेक्षा एकटं राहणं 1000 पटीने चांगलं आहे. प्रेम आणि द्वेष हे ऐकायला साधे शब्द आहेत, पण हेच दोन शब्द माणसाला देवही बनवू शकतात आणि राक्षसही. वेळ सांगणारे खूप लोक भेटतात, पण योग्य वेळी साथ देणारे खूप कमी असतात. जीवनात वादळ येणंही गरजेचं असतं. तेव्हाच कळतं कोण हात धरतं आणि कोण हात सोडतं. माहीत नाही आयुष्य पुन्हा मिळेल की नाही, म्हणून दुःख, राग, द्वेष किंवा भांडण्यात ते वाया घालवू नका. नेहमी आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. वारंवार रागावण्यापेक्षा त्या व्यक्तीचं महत्त्व आपल्या आयुष्यातून कमी करा. दुसऱ्याच्या सावलीत उभं राहिलात तर तुमची स्वतःची सावली हरवते. ती परत मिळवण्यासाठी तुम्हाला उन्हात एकटं उभं राहावं लागेल. कधी-कधी आपण चुकीचे नसतो, पण आपल्याकडे स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी शब्द नसतात. सत्य बोलण्यासाठी कोणतीही तयारी लागत नाही, कारण सत्य थेट मनातून येतं. हिशोब ठेवा. लोक खूप लवकर विचारतात, तू माझ्यासाठी केलं तरी काय? शांत राहा जोपर्यंत तुमचा योग्य वेळ येत नाही. खोटं किती विचित्र असतं. स्वतः बोलला तर चांगलं वाटतं, पण दुसऱ्याने बोललं तर राग येतो. कधीही कुणाचा अपमान करू नका. तुम्ही शक्तिशाली आहात ही चांगली गोष्ट आहे, पण वेळ तुमच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे. हे कधी विसरू नका. तुमचं भविष्य कसं असेल हे यावर ठरतं की सध्या तुम्ही कोणत्या लोकांशी मैत्री करता. अंधार दूर करण्यासाठी वेळ घालवू नका. दिवा लावण्यासाठी वेळ द्या. दुसऱ्यांना खाली ओढण्यात वेळ घालवू नका. स्वतःला वर उचलण्यात वेळ द्या.
आयुष्याचं सर्वात कडू सत्य, चांगल्या गोष्टी सहज मिळत नाहीत. जर कोणी तुमच्यासोबत नातं ठेवू इच्छित नसेल, तर स्वतःला त्याच्या आयुष्यातून दूर करा. कारण वेळच त्याला कदर करायला आणि तुम्हाला संयम ठेवायला शिकवेल. आयुष्य जगायचं असेल तर वेदना येणारच. नाहीतर मरणानंतर जडतानाही काही जाणवत नाही. सगळ्यांना खुश ठेवणं म्हणजे जिवंत बेडकांना तराजूत तोलण्यासारखं अवघड काम आहे. एकाला बसवलं की दुसरा उडी मारतो. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाचे मालक व्हाल, त्या दिवशी तुम्हाला कोणीही रडवू शकणार नाही. स्वतःला इतकं सक्षम बनवा की जे लोक आज तुमची थट्टा करतात, तेच उद्या तुमचं उदाहरण देतील. नात्यांचा चुकीचा उपयोग करू नका. चांगले लोक पुन्हा पुन्हा आयुष्यात येत नाहीत. लोकांना वेळ द्यायला शिका. नातं आपोआप मजबूत होईल. जो तुमचा राग सहन करूनही तुमच्यासोबत राहतो, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला कोणीही करू शकत नाही. जो तुमच्यामुळे त्रासलेला असेल, त्याला सोडून द्या. ओझं होण्यापेक्षा आठवण बनणं चांगलं. एखाद्याला देण्यासाठी सर्वात सुंदर भेट म्हणजे त्याच्या भावना समजून घेणं आणि त्याचा आदर करणं. श्रीकृष्ण म्हणतात, बहुतेक वेळा एकटेपणा त्यालाच सहन करावा लागतो जो आयुष्यात योग्य निर्णय घेतो. काही नाती देवच तोडतो, जेणेकरून आपलं आयुष्य बिघडू नये. मरणाऱ्यांसाठी रडणारे हजारो मिळतात, पण जिवंत माणसाला समजून घेणारा एकही मिळत नाही. वेळेपेक्षा जास्त फक्त त्या नात्याची कदर करा, ज्यांनी योग्य वेळी तुमची साथ दिली. गोष्ट कडू आहे, पण खरी आहे. एखाद्या माणसाला जास्त सुधारण्याचा प्रयत्न केला, तर तो तुमचाच शत्रू बनतो. जितकं खोल नातं, तितक्या अपेक्षा जास्त आणि जितक्या अपेक्षा जास्त, तितकी जखमही खोल. समजूतदार माणसासोबत केलेल्या काही मिनिटांच्या गप्पा हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा जास्त मौल्यवान असतात. जर आनंदी राहायचं असेल तर स्वार्थी लोकांना फक्त फोनमधून नाही तर आयुष्यातूनही ब्लॉक करा. फसवणूक कधी मरत नाही. आज तुम्ही कराल, उद्या तुम्हालाच भोगावी लागेल. रडतो तोच ज्याने खरं नातं अनुभवलं असतं. नाहीतर स्वार्थासाठी नातं ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना पाणी. प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते, एक रेषा असते. ती रेषा ओलांडली की त्या नात्याची किंमत संपते. श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांची संगत नकारात्मक लोकांमध्ये असते, तो माणूस आपला मार्ग नक्कीच हरवतो. वाईट कर्म करावी लागत नाहीत, ती आपोआप होतात. पण चांगली कर्म करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मन आणि आत्म्यापासून कर्म आणि प्रेम केलं तर आयुष्य आनंदाने भरून जाईल. माणसाच्या नाशाची 6 कारणे आहेत. जास्त झोप, राग, भीती, थकवा, आळस आणि काम टाळण्याची सवय. मित्रांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात अशा परिस्थिती येतात जिथे कोणताही मार्ग दिसत नाही. अशा वेळी नकारात्मक होण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक राहणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं, तेव्हा सगळं काही देवाच्या हातात सोपवून द्यावं. तो जे काही करेल ते आपल्या भल्यासाठीच करेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.